जेव्हापासून आली ना चंपा तू काय सांगायला पाहिजे, तब्येतच सुधारली. डायरेक्ट 2 किलो वजन वाढलं. खरंच हो म्हणून एवढं पेट बाहेर आलंय का? तेच ना, तू आली ना पुन्हा तो पहिला स्वाद यायला लागला. ऐका ना, मला ना तुम्हाला एक सांगायचंय. काय सांगायचंय? सांगू का? मग सांग ना, लाज येते ना सांगायला. मला लाज वाटते. अगं सांग ना, एवढी काय लाजते? सांग सांग सांग. तुम्ही ना मी ना काय म्हणजे मी ना नाही मी हा तू काय मी तू करते काय ते सांगून मोकळं होऊन जायचं. तुम्ही ना बाप बनणार आहात. या बाबू, बापरे लय लोक पुष्कावर दिली तू. तुम्हाला आनंद झाला ना खूप? अरे बापरे, मला पण खूप आनंद झाला. मी किती दिवस या क्षणाची वाट बघत होती माहिती आहे? हो किती दिवस म्हणजे आपल्या लग्नाला जवळजवळ ते 12 वर्ष आणि आता हे 1 वर्ष म्हणजे 13 वर्ष झाले. 13 वर्ष बरोबर होते तेव्हा. हो ना, मग तेच तर तू पळायला पाहिजे होतं ना, तेव्हा बी जायची यायची. तुम्हाला माहिती आहे का, मला आहे ना हे काल असं वाटत होतं म्हणून मी सकाळी डॉक्टरकडे जाऊन आले. तर मग त्यांनी सांगितलं की मी गरोदर आहे. जाऊ दे, पण मला आहे ना असा आनंद झाला ना, मी बाप बनणार. ऐक बरं का, काय करायला माहिती का, मी असं घोडा खेळत आणि पाठी बसायचं बरं का त्याला असं बारीक, आणि तू मस्त पैकी ना अशी काठी घेऊन असं हे करायचं. हो, मला 2रा महिना चालू आहे फक्त आता. हो दे ना, वेळ आहे अजून त्याला. येईल मुलगा आपल्याला आनंद आहे, टेन्शनच नाही बिलकुल. हा, एकच नंबर काम होऊन जाईल. हो खरंय. हो. आणि ऐका ना, आता ना मला खुश ठेवायचं बरं का. तुला खुश म्हणजे? अरे बाबा तुला नाराज होऊ देणार नाही. आणि मी काय म्हणतो, पायरीवर जरा सांभाळून बरं का, इथून सांभाळून, नाही तर मग डबल पायरी बनवून टाकू का, स्लोप बनवू कशा उतरायला. याच थोडा उंच करा म्हणजे मला उतरायला इझी, म्हणजे सोपं जाईल. उंच काय छोट्या करायचे, छोट्या करायच्या, जास्त मोठं वरती पाय टाकायचा नाही. तुम्हाला बरंच हो मग तू उलट म्हणते उंच करा. उंच नाही, असं स्लोप बनवून देईल. असं तो हळूहळू ती गाडी नाही चढते, लोडिंग गाडी अशी चढ्यावरती चढते भुर्र. पण असं एकदम स्लोप नको, तुम्ही घसरून जाईल. नाही कसं ना, खटके लावून त्याला, खटके लाव. आणि ते साईडला पकडायचं पण ठेव म्हणजे. हो मग ते पण करू ना, रेलिंग ठेव ना. रेलिंग ठेव. हा रेलिंग ठेव मस्त पैकी. तुला काहीच नाही. आता एवढ्या दुनियाचा आनंद झाला बाबा मला, विचारूच नको. ऐका ना, मी आहे ना अजून अण्णांना काहीच सांगितलं, त्यांना जर कळालं ना तर बापरे. एक काम करू, पेढे वाटू गावामध्ये. पेढे ते वाटायचंच आहे, पण अण्णाला पण सांगूया. अण्णाला त्यांना सांग तो खूप आनंद होईल, कारण हो, इतका आनंद मी एकटीच आहे तुम्हाला माहिती आहे. आणि ते पण फोन आला होता मला, सारखे बोलायचे कधी आनंदाची बातमी देते, कधी आनंदाची बातमी देते. मी म्हंटल हा टाक एवढे प्रयत्न त्यांचे किती प्रयत्न आहे माहिती का. हो खरंच काय पण आपलं आयुष्य जरा अवघडच आहे ना आपलं, म्हणजे किती मध्ये किती संकट आली, किती गेली. आता जाऊ देत ना, आता आनंदाचे क्षण आहेत तर ते तुम्ही सांभाळा ना. ते मागचं काय काढताय आता आहे ना, तुला एकदम खुश ठेवणं माझं काम आहे. आणि ऐक, काम जर जास्त वाढलं ते एखादी बाई लावून घे, स्वतः नको करू. एकदा का बाळ झालं मग आपल्याला काही टेन्शन नाही. हां, तसं मी पण तुला मदत करेन ना. ठीक आहे. बरं चल, एक काम कर, आता मी येतो, जरा बाहेरून जाऊन येतो. तू कर आरामात काम कर. सांगतो ना 2-4 मित्रांना सांगतो, थोडं सांगतो ना माझी मोठे ऍपल घेऊन आणि नारळ पाणी घेऊन. ठीक आहे, नक्की तुला ऍपल आणतो, नारळ पाणी आणतो. ऐक ना, केसर मागून घेऊ ना. काय केसर? त्याचं ना मला आठवण नका देऊ, कारण त्या शब्दानेच मी तुम्हाला पकडलो होतं, त्यामुळे अरे ते मला काहीच नको तुम्ही. नाही केसर चांगलं राहतं ग खरंच. केसर खा, असं गोरं पोरगं होईल ना, मुलगा मुलगी लय भारी असं चमकेल त्याच्या चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे केसर खायचं म्हणजे खायचंच. ठीक आहे, चालेल. जा तू मग फटाफट आवर. आलो मी, कमीत कमी आता मला आहे ना दम निघा ना. ठीक आहे, पण लवकर या जरा. जे भाऊ पण हसत होते का माझ्यावरती, पहिले त्यांच्या कानात घालतोय. हा, त्यांना असं होईल ना आता. ठीक आहे चालेल, पण तुम्ही संध्याकाळी लवकर या. संध्याकाळी नाही, लगेच येतो. लगेच या. लगेच आता मी तुला सोडत नाही. आणि फळं घेऊन या. हा, एकटं सोडणारच नाही. सम्या ये बाहेर बरं, तिकडे बसलाय नाक काढून. ऑर्डर करताय तुम्ही? तू कस काय रे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. तुम्ही काय करताय इथे आमच्या घरामध्ये? हा, आमच्या घरामध्ये काय करताय? कुठे तुझा नवरा कुठे सांग? माझा नवरा म्हणजे हा, आणि मला काय घेणं नाही. तुझा नवरा कुठे एवढं सांग फक्त. ते काय बांधील नाही तुमच्याशी, समजलं ना? बांधील नाही कुठे करताय ते? बांधेल नाही म्हणजे बाई परत मग त्याला कायमचं बांधेन मी.
काय बोलायचं काय तुम्हाला हा? कुठे त्याला लवकर बोलव, हे बघा त्याला लवकर बोलव, बोट खाली कर, लवकर बोलव. हे बघा पहिले पण तुम्ही आमच्या घरामध्ये भांडण केलं, माझ्या वडिलांना मारले पण आहे, समजलं ना. मी त्यावेळेला काहीच बोलली नाहीये, पण आता ह्या वेळेला मी मुळीच ऐकून बोलव घेणार बोलव, नाही. त्याला बोलव आधी, मग पुढचा चावळ. त्याला लगेच बोलव, प्रत्येक वेळेला येतात आणि दादागिरी करतात. त्याला लगेच बोलव. हा तुला जिवंत तुझा नवरा पाहत मला काय बोलायचं तुम्ही माझ्याशी बोला, समजलं ना. काय बोलती माझ्याशी बोला, तुम्हाला काय तुझ्याशी मला काय बोलायची गरज नाही, तुझ्याशी मला काय बोलायची गरज नाही. तुझ्या नवऱ्याला बोलव. बोलवतेस थांब. आज तुम्ही असे जाणार नाही ना. हा बोलवतेस फोन करून. बोलव. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? अरे आलो ना गावात, सांगतो ना 4-5 लोकांना. तुम्ही आहे तिथून लगेचच घरी या, एकदम अर्जंट मध्ये का बरं? या, मग कळेल तुम्हाला काय बरं, ते. आलो. हा येत आहेत ते आता. येऊ दे ना. आणि तुम्हाला बसायला कोणी सांगितलं? उभे नाही राहा. बसत. नाही बसायचं आमच्या घरामध्ये. अगं नाही बसणार. हा, तेच तुमची लायकी नाहीये आमच्या घरामध्ये बसण्याची. मी तुम्हाला बोलणार पण नाही. तू लायकी सुद्धा नाही माझं बोलायची. हा, तुम्ही माझ्याच घरात येतात, माझीच लायकी काढताय काय? हा? वा रे वा. मग लायकी काढते म्हणजे येऊ दे, त्याला येऊ दे, मग त्याला सांगतो तसं तुला सांगणार. कुणाचं तोंड बघितलं? हा तुमचे काय काळे बाजार आहे ना, हे सगळे मला माहिती. कसले काळे हा बाजार? कसले काळे तू बाजार? आली कस काय माझ्या पुढच्या घरात? तुम्ही मला बोलणारे कोण? मी त्यांची धर्मपत्नी आहे, समजलं ना. समाजाच्या समोर आम्ही लग्न केलेलं आहे. हा समज. माय काय त्याची पळून आली काय? पळवूनच आली माझ्या नवऱ्याचा हात धरून, म्हणून तर गेली कुणाचा तरी हात धरून. हा जरा शहाणपणा कमी करायचा. हा माझ्या पाय पडत आलेला नवरा, चल चल म्हणून. हा एवढं बाप करायचा. या या या, लवकर या. राम राम. आला ना? कधी आले तुम्ही? हा? कधी आले कधी आले मी? म्हणजे? आले इथं तमाशा करायला परत. त्यांना बघवत नाही ना आपलं सुख. बाय तोंड आटेप जाऊ ना, नको भांडू, जाऊ दे. इकून तोंड तिकडे करून टाकी. त्यांचं तोंड दुकानं भरेल, नको भांडू. हा इकून तोंड तिकडे करून टाकी, इकून तोंड तिकडे. मामा जाऊ द्या ना, कशाला आहे तू? आता हे असं झालं आपल्या सोबत. झालं काय झालं? हा तर राणीचं असं झालं हा म्हणून म्हणलं तिला, म्हणलं चांगलं बोल, एक त्यांचं तोंड दुकान राणीचा शोध लागलाय. लागलं. काय शोध लागलाय, शोध लागलाय. लागलं. हा शोध लागला तर तिला घ्या आणि ते परस्पर घरी जा. कुठं भेटली? हा कुठे भेटली? तुम्हाला काय करायचंय? गप ग. काय करायचं म्हणजे तुझी कसं? सही लागते, सही तिला सोडवल्या तिडून. हा का? हा पोलीस स्टेशन मध्ये ती. बरं बरं. हा मी मग 2-4 चक्र मारल्या. ते म्हणत तिचा नवरा आणा म्हणा. मग तुम्ही मला फोन करून द्यायचा, मग मी आलो असतो ना. ते म्हणत तिच्या पण तुम्ही तर बोलले होते मी तिचा विषय सोडून देणार म्हणून. अरे पण मग असं थोडी आता तिचा विषय कस काय सोडेल? ती गेली, हरवली, हे म्हणलो तुम्ही तुला. ते ना तुम्हाला लेप देणार, लेप तिला चांगला का बरं? लेप. पण मग मला का बरं लेप देते? हा तिथं जायचं मग त्यांना बोलायचं, माझं सगळं नाही बोलायचं. लिखता येईल का नाही नाही लगेच? निघणार ते, नाही निघणार. नाही जावं लागल. लिखता येईल का अहो, नाही? असं काय करताय? जावं लागल, नाही तर वरात काढतील ती गावातून. लिखता येईल का नाही तुला? येतं ना, येतं ना. लिखता येईल का मामा नाही? येतो ना, मी येतो ना. हा येतो या बाई जवळ माणूस सैम पाळलाय तोवर पाळलाय. येतो ना मामा. तुझा माय पोर आहे ना, किती दिवस झाले ना आपण. मी नाही मामा, मी नाही मारवाडी करतो पोलीस नाही स्टेशन, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पाहू ना आपण. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लगेच पुढे लिखायचं, लगेच पुढे चाल 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 पुढं चाल, आलो. चाल पुढं. लवकर या. नाही तर तुला चांगला लांबा करीन. अरे कोणाचा फोन? हॅलो हॅलो. हा बोला, कोण बोलतोय? ए बाबा, अरे ती पोरगी गेली की पळून. काय? मग अरे बापरे, हो पळून गेली म्हणल्यानंतर ते जर हे उघड झालं तर मला आता शेवटच्या नाही टेपला. नाही नाही, हे ते तू 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 काय असेल ते तुम्ही बघून घ्या तिकडं. मला काही घेणं नाही आता. मला सांगायचं काम होतं, मी सांगून मोकळा झालो. हो हो, पण मग आता हे जर उघडकीस आलं. नाही नाही नाही, तुम्ही उघडकीस आहो का काही करा, तिकडे जाऊ द्या. बघा तुम्ही बघून घ्या. आपण ह्या टायमाला मला जेलला जायची पळ येईल ना. मी बोललो होतो का? नाही 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 नाही, मग मीच तुम्हाला सांगितलं होतं का हिला लपून ठेवा आणि अजून काही वर्ष ठेवायचं ना. हो तुम्हाला सांगितलं का होतं? आपली बोली काय होती? हो काय बोली होती आपली? पैसे झाले का संपला विषय. असं का? मग बरं आता मी काय बरं, करतो? तुम्ही काय बोलले होते मला? फक्त किडनॅप करायचं. बरोबर, मग खरं माझं चुकलं ते. आता बघतो मला काय करायचं ते. तुम्ही बघा आणि परत मला फोन न करू काय. रिकामं तुमच्या नादी मी अडकायचो. नाही नाही नाही, हां तुम्हाला नाही अटकून देणार दादा. काय असेल ते ठेवा, तुम्ही बघा तिकडं तुमचं. नाही तुम्ही काही काळजी करू नका, ठेवा फोन. ओके. अरे आयला पोरगी तर सापडली. आता ह्या वयात जर हे सगळं ओपन झालं, मला जेलला जावं लागलं. आता मी पहिलं पुरीकडे जाऊन येतो, कारण पुरीच्या कानावर घालतो
हा ना आता पुरीला काही फोन करीत नाही, पहिलं पुरीच्या घरी जातो. चंपा का ग बाई? अण्णा तुम्ही हो, आणि या वेळेला यावेळेला असं आलो बाबा, एका रस्त्यानं सगळं मीच केलं आणि ती पोरगी मी सुपारी देऊन लपून ठेवली होती आणि आता ती सापडली म्हणतात ना. काय हो, हे सगळं तुम्ही केलेलं? मी केलेलं कारण मी जबान त्या जावायला बोललो होतो ना. अहो पण मग तुम्ही मला काही सांगितलं का नाही हे सगळ्या गोष्टी? अरे बाबा हे त्यावेळेला सांगायचं काम नव्हतं हे आणि सांगायच्या गोष्टी नाही या. पण आता जर हे कुणाला जर कळालं ना तर माझं आयुष्य बरबाद तर होईलच, पण तुमच्यासोबत काय होईल हे मला स्वतःला माहिती नाहीये. हे बघ, तुला काहीच होणार नाही, फक्त मला एवढी भीती वाटायला लागली का जर ते असं ओपन जर झालं तर ह्या वयामध्ये मला जेलला जावं लागलं. हा सगळा विचार पहिले करायला हवा होता, आत्ता नाही. अण्णा तुम्ही काय केलं हे? अगं बाई, माझा पण्य होता तो. अहो तुमचा पन्न गेला खड्ड्यामध्ये, तिचा जो बाप आहे आणि हे पण तिला गेले किती महिने शोधत होते, त्याच्यानंतर ते मला घ्यायला आले. हां तुम्ही हे तर डोक्यात ठेवायला पाहिजे होतं ना. हां माझ्या पुरीच्या आयुष्याची बरबाद होत होती याचं काय? माझं लक्ष सगळं तुझ्या आयुष्याकडे होतं. मला सगळं मान्य आहे, मग मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, पण एकदा माझ्याशी हितगुज तरी करायचं होतं की मी असं नाही असं असं करणार आहे म्हणून. अगं बाई, तू मला मनाई केली असतीस. अण्णा मी गरोदर आहे अण्णा, समजते तुम्हाला? त्यांनी केस जर टाकले तर दोघांना जेलमध्ये जाऊन मला तिथे माझी डिलिव्हरी होईल. केस नाही टाकू शकत. हं? मला भीती वाटते फक्त माझ्यापुरती, तुला काहीच भीती नाही. तुम्हाला असं वाटतंय की भीती नाही? तिचा बाप कसा खईस आहे तुम्हाला माहिती नाही का? कसा अंगावर धावून आला होता. त्याला जर कळलं ना की हे सगळं तुम्ही केलंय तर तुम्ही मेले म्हणून समजा. मला कार्यक्रम ठेवावा लागेल तुमचा. काय करू ग ताई? काय करू? असं तर काहीच डोकं चालत नाहीये. जर यांना जर कळालं ना की तुम्ही असं काहीतरी केलेलं आहे तर मला नाही वाटत की ते तुम्हाला पण नाही माफ करणार आणि माझ्यासोबत काय करतील मला माहिती नाही. मला पण भीती वाटायला लागलेली. काय करू मी? काय करून बसलात तुम्ही अण्णा? काय करून बसलात? बरं एक बघ चंपा, मी घरी जातो, काय व्हायचं असेल ते परमेश्वरावर भरोसा ठेवतो. तू शांत राहा. हे बघा अण्णा, आज ना उद्या ही गोष्ट उघडीस येणारच आहे. ही काय अशी लपून राहणारी गोष्ट नाहीये. जर ती हा तिचा बाप पण बोलला होता की ती भेटले म्हणून आणि खरं एक सांगू का? एक गोष्ट खरी सांगतो का, हे कारस्थान कुणी केलं हे कोणालाच माहीत नाही. आणि ज्या वेळेस ती पोर कोंडली ना एका खोलीमध्ये, त्यावेळेस तिला भूल देईल होती पाण्यामध्ये औषध देऊन. म्हणजे की हे कोणी केलं आणि कसं केलं हे काहीच तिला स्वतःलाच माहीत नव्हतं का यांनी केलं. तर हे फक्त मी उकड करून तुझ्यापाशी बोलतोय. अण्णा ती पोरगी कशी आहे तुम्हाला माहिती नाही? एक नंबर कजाक बाई आहे ती. हाये, पण ते हे केलं कोणी हे याचा मुद्दा नाही आहे. हळू 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 हळू. मामा थांबाकडे थोडं सावलीमध्ये बरं का. ए पुरी इथं आहे ना, कुठं आली मी? एक काम कर, ये इथं बस थोडीशी, बस इथं थोडीशी, या दगड बस 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 बस. बस. टेकू खाली टेकू. हा ठेवा, पिशी ठेवा. जावई हां आता तुम्हाला खरं खरं की सांग पूर्ण सापडले ना, जी पुरीची गती तुमची गत केली असती. अहो मामा, तुम्ही अजून कावर विश्वास ठेवते ना माझ्यावरती? मी सांगू राहिलो माझी काही चुकी नाही, माझी काही चुकी पण नाही. जे ज्यानं चूक केली ना हां त्याला मी फाडणार म्हणजे फाडणार. पण ते मला तर विचारू दे, मला उलट मला आनंद झाला माहिती आहे का. ए राणी, अगं मला एक सांग, तू जेव्हा इथून गेली होती नेमकं काय झालं तुझ्यासोबत? मला काहीच नाही आठवत. आता सांगा बरं. पोलिस विचारू थकले. तुम्ही काय तिला गोळ्या मिळाल्या चालेल? अहो मामा, मी कशाला गोळ्या चारील? हां गोळ्या कशाला चालला? आता तिचं असं हे झालं, पाय खालीवर झाला, तिचं ते पोटबीट साफ करून आणलं डॉक्टरकडून, त्या गोळ्या चालू होत्या बा. त्या गोळ्याने काय म्हणा. आता त्या ना मग त्याच गोळ्या चालू होत तिला. ते उरेल गोळ्या तिने घेतल्या का नाही काय माहिती. राणी, ए राणी, थोडं जोर लाव ना डोक्यावरती. बरं मी कोण आहे? हा नाही
हे कोण आहे? तुम्ही काय हाणलंय का होते डोक्या बिक्यात काय डोकं बरं जाऊ दे मग, तू यांना ओळखते का? अरे हे तुझे दादा आहे, पप्पा आहे, तुझे वडील आहे. मी नवरा आहे तुझा आला. आम्ही सह्या केल्या पोलीस स्टेशनला, तेव्हा त्यांनी सोडलं. आता जावई हा आता झालं ते झालं. हा आता ही तुम्हाला घरी न्यावं लागेल आणि हिची ना सगळं उठा ठेवून तुम्हाला बरं एक करायला. काम करा ना मामा, काय? राहू द्या ना महिना 2 महिने तुमच्याकडे. नाही 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 अहो, थोडी बरी होईल मग. नाही नाही ती तुम्हाला आता तुम्हाला माहिती ती एक आवता सगळी येऊन बसेल. नाही नाही ती काही असू द्या पण ही तुम्हाला राहू द्या. सांभाळणार, स्वतःला सांभाळणार. बघा हा आता तुम्ही जो लक्ष द्या, ती देखभाल करा, तिला बाथरूम ने जा, तिला जेवण दे जा, तिला आंघोळ पांघोळ घाली जा. का नाही तुमच्या जमाना नाही होईल माझ्याच्या ना मामा. नसतं होत ना. मी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये केस हो नाही ना मग करतो ना मामा मी. काही नाही काहीतरी महापुरला अहो, सार करतो मी. एक माणूस धर्म म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता झालं त्याचं तुम्ही काय केलं ते केलं. अहो मी काही नाही केलं मामा. मी करायला सांगतो तुम्हाला. विचारायला आलो होतं ना मी तेव्हा ये बाई तुमच्याकडेच नाव करून निघाली होती. आता मी काय करू सांगा बरं तुम्ही. हा नाही चला घरी घेऊन झालं सांभाळा तिला घरी. तसं मामा मायचं थोडीशी तुम्ही नेलीच नाही मामीनं थोडीशी माय भेटले. नाही, नाही, ए नाही तिला कसं काय नाही आता ती जोकांड्या जाऊ राहिली शिवाल्या. तुमची सावतर मामी काय खरंय का तिचं. चला. काय उठ ग एवढं तरी बरं आहे ती उठ मानल्या उठ राहिली बस मानल्या बस राहिली. चल तिला ना काजू बदाम खाऊ घालतो आता मी. अवघड केलं बाबा ना कसं सांभाळावं हिला आता. कसं जायचा टाइम एवढा. जाईन दोस्त निघून जाते. हळू हळू चला. हळू यामध्ये हळू पायरी नाही पायरी पाहिजे त्याला कुठे झालते ना. दरा जावाय दरा. ते मामा कधी आले? मी आता आलो. बस इथे. बस हळू बस. श्रीराम. अरे हळू. काय सापडली मामा. कुठं होती? काय तिला काहीच आठवत नाही. तिचं आहे ना डोकं चालन डायरेक्ट. मी काही विचारू का? काय बोलते का? तू बोलायचा प्रयत्न कर. काय नाही. ती मामा डायरेक्ट ब्लँक होऊन गेली. असं का? हा म्हणजे तिला काय झालं होतं काय नाही तिला काहीच आठवत नाही. बरं तिचं एक काम करा तिला आहे ना घरी सलाईन लावा. हा तिला आहे ना पोलिसांना लई विचारलं. ती फक्त एवढंच म्हणते मला आठवत नाही. फक्त एवढंच म्हणते. काय नाव तिचं? राणी. राणी का? हा राणी. म्हणजे तुला असं झालं का तिच्यासारखं तुला आठवण काही? अहो पण मी कुठे तिला भेटले जेव्हा बरं. भेटले तेव्हा तर भांडण होतं ना. ए राणी डोळे उघड. राणी ए राणी मी आहे. बहीण सांग बहीण तुझी बहीण आहे. हा मी बहीण आहे तुझी. बहीण कोण? अगं ही चंपा तुझी बहीण आहे मोठी बहीण आहे. हा मोठी बहीण आहे मी तुझी. कोणती चंपा? अगं तुला आठवत नाही ना काही त्याच्यामुळे तुला माहिती नाही. ही चंपा तुझी मोठी बहीण आहे. बरं उठून बस. मी तुला लिंबू पाणी आणते. राणी तू आराम कर तिला. बरं ऐक आता मामा नाही म्हणते कारण तिकडे तिची सावतर आई आहे. ती काय एवढी ठेप ठेवणार नाही. नाही ठेवणार. मग आता मामा काय बोलले तुम्ही दोघंच तिला सांभाळा आणि पहा आता कसं काय पुढं इलाज बिलाज चालू ठेवू. पाहू देवाच्या हात शेवटी. हा तुम्ही काय करायचं तुम्ही खाणं पिणं सगळं तिला पद्धतशीर घालायचं. हो आणि ही नाही ना हिनं तिला बाथरूमला नेणं कल्लाचा कपडा धुणं आंघोळ पांघोळ घालणं. करेल ती करेल. का करू मी? मला याच्यासाठी इथं आणले का तुम्ही? का करू मी? आता काय करते जाऊ दे शेवटी नशिबाशी बोगे सांभाळू तिला बी. मग तिला बरं नाही वाटत तर आणि तिला एक आहे सरकारी हॉस्पिटल एक काही तुम्हाला सांगतो जर माझ्या पुरीची रांडुली जर झाली हं. तर आपलं एवढं वाईट नाही. नाही होणार हो. आता मर्याला मी तुम्हाला जीत विचारी नंतर जीत. हा नाही पुरीला काय कमी जास्त झालं ना बस तू खाली तुमच्या दोघांचे नवरा बायकोचे नाव मी पोलीस स्टेशनला देईन. बरं का काय माहिती का लहान पोरासारखी गंमत आहे ना तिच्यावाली. आता तिला काय कळू राहिलं. मागा जावाई तुमच्या दोघांचे नाव पोलीस स्टेशनला देईन मी जर काय कमी जास्त नका झालं तर. देऊ नाही सांभाळते. अहो पण तुम्हाला माहिती ना मी गरोदर आहे. मी तिची कशी काळजी घेऊ शकते मला नाही सांगा बघू. अगं ऐक महिने 2 महिन्याची बात मी आहे ना. तू हात म्हण फक्त. तुम्ही तू आता फक्त सिस्टर ठेवा. ऐक तू जेवण बिवण आहे ना जेवण बिवण बनत जा बाकीचे मी पाहून घेईल का मामा. आणि तसं आहे ना मी फक्त माझ्या घरी तास 2 तास जाणार मी खा प्याला इकडेच राहणार आणि मग पुरीचे महालक्ष राहीन. बरं चाल आहे मग मामा मी आहे मग काय टेन्शन नाही. काय सगळं आहे मी एकटी बाई काय काय करणार? तू फक्त स्वयंपाक तुम्हाला करा. असं वाटतं ना तर तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकून द्या.
अगं नाही नाही वेडी नाही ना ती शहाणी ना. अरे बाई येण्याची हॉस्पिटल जर टाके ठरली जेवढे दिवस तिकडे तवर तुम्हाला तिच्या बरोबर राहावं लागेल तर तिथून नाही कुठे गेली तर आणि मग हो. तिथं कोणी ठेवत नाहीत, हा? नाही कुठलं नातेवाईकला ठेवत. बरं बरं ऐक बरं मामा ऐका आता ती आहे वैतकली आता असं करू आपण आहे ना तुम्ही एक बाजूनं धरा तिला आपण पहिले पाठीमागं झोपायला टाकून देऊ झोपी लावून देऊ. नाही आता तुम्ही नवरा बायका तुमच्या ताब्यात आणून- चला ना आता मामा धरा आजचे दिवस तुम्ही आहे तोपर्यंत धरा आजच्या दिवस धरा. मग जरी लहान अहो तिला दिवस गेले तिला दिवस गेले धरा धरा त्या बाजून धरा. घ्या त्या रूम मध्ये घ्या तिकडं. राणी डोळ्यात उघड चल चल तिकडं चल. काय सेवा चालली आहे बघा ना. मग आता सेवा करावंच लागणार आहे ना. शेवटची वारली आहे मी 3 माऱ्यापर्यंत सांगा येणार नाही. माझ्या पुढे जर एवढी आबळ झाली ना तर गाठ शिरपतरावाची. मग तिच्या काही सेवेसाठी आम्हाला तुम्ही इथे ठेवलंय? हा? नाही तिच्या सेवेसाठी आम्ही इथे आहोत काय? नसतं तर तू इडून जाय तिच्या आईला आणतो इकडे सेवेला. तो माझा नवरा मला सांगेल काय करायचं. तुम्ही सांगणारे कोण? सांगून चालू आहे, सांगून माझ येतोय जिरला ना? नाही अजून. मला तर असं वाटतं ना जे केलं ना तेच बरं केलं. अजिबात माझ जिरला नाही. हे बघ आता सेवा करणंच गरजेचं आहे. ते खरं तर सांगतो आहेच. मी. आहे तोवर आहे एखाद्या वेळेस सुधारली तर सुधारलं नाही तर गुजरू नाही जाईल पण आहे तोवर आता सेवा गुपचूप रूपे सेवा करणे. पण अण्णा मी पण गरोदर आहे. हो बाबा त्रास नाही होणार का मला? हा इतकी नाही सेवा करायची पण होता होईल तेवढी. करावं तर मला लागणारच फक्त तुमच्यामुळे. समजलं ना? तुम्ही जर तो कांड केला नसता ना तर मी आत्ता पण त्याला लात मारून गेले असते घरी. समजलं? हे बघ आत्ता ते करून बसलो तू आता सेवा कर आणि गुंगीचं औषध कायम टाकीत राह का जेणेकरून ती शुद्धीवरच येणार नाही असं. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? मी आता हे पाप करू का? अरे बाबा मी तुझ्याकरता केलं आता तू माझ्याकरता नाही करू शकत. हो पण माझ्या पोटामध्ये बाळ आहे. मी आत्तापासूनच अशी वागणार तर कसे संस्कार होतील त्याच्यावरती? हां मी काय म्हणतो मी केलं कशाकरता आणि तू आता माझ्याकरता नाही करू शकत. अण्णा 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 तुम्ही आहे ना हा प्रकार आणि हे प्रकरण एवढं वाढवलं आहे ना तुम्ही एवढं जास्त प्रमाणामध्ये. माझं खरंच डोकं चालत नाही. पण तुम्ही माझे बाप आहात ना म्हणून मला सगळं सहन करावं लागतं आहे. नाही तर मी आहे ना कधीच ही सगळी कामं केली नसती. त्याची सेवा करायची ते करणं गरजेचं आहे आता आणि विसर पडता कामा नाही. ती गुंगीतून मुक्तच झाली नाही पाहिजे. अशीच ह्या स्थितीमध्ये ती कायम राहिली पाहिजे. तुम्ही बोलताय ते पण बरोबर आहे. हां जर ती शुद्धीवरच जर नाही आली ना तर मग हे तिच्याकडे जाणारच नाहीत. प्रश्नच नाही. मेन उपाय आहे. पण अण्णा हे किती दिवस असं चालणार? अरे बाबा थोड्या दिवसात ती दगावू शकते. काय हां म्हणजे मरू शकते ती गुंगीत राहून तिला जर जेवण समजत नाही तिला बोलणं समजत नाही तिला राहणीमान समजत नाही ती किती दिवस जगणार आहे. पण हा एक प्रकारे खून झाला अण्णा. काय व्हायचं असेल ते होऊ दे चंपा पण तू बाकी हे प्रयत्न सोडू नको. तिला शुद्धीवर येऊन देऊ. आणि अण्णा आता तुम्ही आहे ना मला तर ठीक आहे आता मी हे जे करायचं ते करेन पण तुम्ही आता प्लीज मला असं काही शिकवू नका. अण्णा, मी गरोदर आहे. ठीक आहे मी असं काही विचार करणार तर कसं होईल? ठीक आहे जा तुम्ही. मी काय व्हायचं ते असेल ते होणार पण बाकीची चिंता करू नको. मी सांगितलेलं एवढं काम कर. येतो मी. एक वेळ मला असं वाटतं अण्णा बोलतात ते पण बरोबर आहे आणि एक वेळ असं वाटतं की हे सर्व चुकीचं आहे. ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार मी नंतर करेल. पहिले जसं आहे ना तसंच चालू देतो.